आपलं एक मोठं जन आंदोलन आहे, काय सांगाल याबाबत? आज आपण स्पॉट पाणी करायला आलेले आहोत. आपण बघताय की हे जे जुलमी सरकार आहे, ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की हे कलम एक जर कलम चालली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या प्रमाणामध्ये वाढतात त्याप्रमाणे हे कलम कसाई सरकार म्हणायला हरकत नाही. या कलम कसाई सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 7-12 कोरा कोरा कोरा. शेतकऱ्यांनी सगळे झेंडे बाजूला ठेवून यांना मतदान केलं, परंतु आज निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा विषय होत नाही, दिव्यांगांना न्याय मिळत नाही. आपल्याकडे आपण बघत असताल पाण्याचा एक प्रश्न मोठा आहे आणि या सर्व धर्तीवर बच्चू कडू साहेबांनी या शेतकऱ्यांना असेल, दिव्यांगांना असेल, शेतमजुरांना असेल, मेंढपाळांना असेल, विधवा मातांना असेल, न्याय मिळावा म्हणून एक आंदोलन पुकारलं, ज्यामध्ये रक्तदान आंदोलन असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रायगडावरचं अन्नत्याग आंदोलन असेल, संत तुकडोजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या समाधीस्थळावर अन्नत्याग केलं. त्यानंतर अमरावती ते यवतमाळ पर्यंत त्यांनी पैदल यात्रा काढली. एवढं असताना देखील सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलं आणि एका समिती नेमतो म्हणून घोषणा केली आणि दिव्यांगांना सुटूरमुटूर फक्त 1000 रुपये वाढवून दिले. ही शोकांतिका आणि याच्यावरही आजही आम्हाला विश्वास नाहीये. जर तुम्ही खरं शेतकऱ्यांचे दाते आहात, हा जर आपला भारत आणि महाराष्ट्र सरकार जर कृषी प्रधान देश मान्य करत असेल तर त्यांनी आतापर्यंत आपल्याला कर्जमाफी देणं बंधनकारक होतं, परंतु चॉकलेट जर दिलेलं आहे तर आम्ही हे चॉकलेट घेणार नाही. म्हणून या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या शहराला छत्रपतींचा वारस आहे अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या चक्काजाम आंदोलन आपण करतोय. त्याच्या या पूर्व पाहणीसाठी आम्ही इथं आलेलो आहे. जर हे आंदोलन सक्सेस झालं तर याच्यातून शेतकरी असेल, दिव्यांग असेल, यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण चक्का जाम करतोय. जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाला सहभाग नोंदवावा आणि या सरकारवर एक दबाव तंत्र निर्माण करून या शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा दिव्यांगांचं वाढतं मानधन असेल, मेंढपाळांचे न्याय हक्काच्या मागण्या असतील, या पूर्ण व्हाव्या, हा मूळ आमचा हेतू आहे. आणि त्याचप्रमाणे या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची जी लागलेली तहान आहे ही भागली गेली पाहिजे, हा ज्वलंत मुद्दा घेऊन आम्ही आंदोलन करतोय. भाई पण असाही एक प्रवाह पुढे आलेला पोलीस प्रशासनातर्फे आंदोलनाचे जे स्थळ आहे तुम्ही जे सुचवलेलं आहे दुधेरी चौकाचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर, ते बदलण्याची मागणी पोलीस प्रशासन करत आहे. कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण होऊ शकतो, ट्रॅफिकचं अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला अशी